इथे तुम्हाला दोन छोट्या भिंगऱ्या केलेल्या दिसतील. त्यातली एक जी भिंगरी आहे ही फोटोरोलची जी डबी असते, पूर्वी फोटोच्या फिल्म्स या छोट्या काळ्या किंवा करड्या रंगाच्या डब्यातून मिळायच्या, त्याला आपण फोटोरोलची डबी म्हणतो. त्या फोटोरोलच्या डबीचं झाकण आहे आणि त्याच्यामध्ये ही जी मगाशी मी तुम्हाला काडी दाखवली होती की ज्याला टोक आहे, ती काडी याच्या सेंटरला भोक पाडून, मध्यभागी भोक पाडून मी याच्यात बसवून टाकतो. तर याच्यामुळे एक अत्यंत सुंदर अशी भिंगरी तयार होते. अतिशय कमी खर्चामध्ये हे एक अतिशय मनोरंजक खेळणं आपण केलेलं आहे. आता ह्या भिंगरीवर जर मी न्यूटन्स डिस्क लावली, म्हणजे एक पांढरा कागद लावला आणि त्याच्यावर इंद्रधनुष्यातले 7 रंग जे आहेत, हे 7 रंग त्याच्यावर त्या क्रमाने ताना पिही निपाजा या क्रमाने त्याच्यावर मी काढले, तर जर आपण ही जोरात फिरवली तर त्यातनं आपल्याला पांढरा रंग दिसेल. पुन्हा पहा. आता इथे तुम्हाला दुसरी भिंगरी दिसते, पण ही जरा वेगळी आहे. एक जाड पुठ्ठा घेऊन त्याच्यातनं मी हा षटकोन तयार केला आणि त्या षटकोनात मी असे आकडे घातलेले 1 ते 6. आता हे आकडे आणि एक बॉल पेनची किंवा स्केच पेनची पुढच्या बाजूची वरच्या बाजूची रिफिल, त्याचं बॉलपेनची जी नळी असते ती नळी घालून इथे मी इथे भिंगरी तयार केली. तर ही भिंगरी फिरते, पण ह्याचा हेतू वेगळा आहे. तुम्ही सुट्टीमध्ये जेव्हा खेळ खेळता तेव्हा त्यातले काही खेळ, उदाहरणार्थ सापशिडी म्हणा किंवा व्यापार म्हणा, ह्याच्यामध्ये तुम्हाला दान टाकावं लागतं. ते दान टाकण्यासाठी तुम्ही फासे वापरता. हे फासे चौकोनी असतात आणि त्याच्यावर टिंब असतात. तर जेवढी तुम्ही फासे टाकून जेवढे वरची बाजूली ती टिंब दिसतील त्याप्रमाणे तुम्ही दान झालं असं समजतं. पण समजा हे फासे हरवले तर आपल्याला काय करता येईल? तर त्याच्यासाठी हे आपण हा भिंगरीचा फासा तयार केलेला. यातले जे आकडे आहेत 1 2 3 4 5 6 ते असे घातलेले आहेत की 1च्या पुढे 6 आलेला आहे, त्याची बेरीज 7 होते. 4च्या पलीकडे 3 आलेला आहे, त्याची बेरीज 7 होते आणि 2च्या पलीकडे 5 आलेला आहे, त्याची बेरीज 7 होते. तुम्ही जो फासा वापरता त्याच्याही समोरच्या बाजूला जरची टिंब जर तुम्ही पाहिली तर ती अशाच प्रकारे असतात की त्यांची बेरीज ही नेहमी 7 अशी होते. आता हे बी फिरवल्यानंतर जिथे चिकटेल खाली पडेल. आता इथे आकडा आलेला आहे 4, याचा अर्थ हे 4चं दान पडलेलं आहे. जो मुलगा हे करेल त्याने हे 4चं दान धरून जायचं पुढे. हे इथे 2चं दान पडले. ज्या बाजूवर ते टेकेल त्या बाजूवर जे आकडा येईल ते दान तुम्ही तुमच्या खेळासाठी वापरू शकता. म्हणजे हा आपला म्हटलं तर भिंगरी आहे, म्हटलं तर फासा आहे.